नमस्कार. आज आपण घरयादी, घरगणना, जनगणनेचा पहिला टप्पा याच्यामध्ये HLO मोबाईल ॲपवर माहिती कशी भरावी, प्रश्न क्रमांक 1 ते 34 संपूर्ण माहिती कशी नोंदवावी याची संपूर्ण माहिती आपण मराठीत घेऊया. चला तर मग सुरू करूया. HLO मोबाईल ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम असा स्क्रीन येईल. HLO ॲप डाउनलोड कसा करावा या संबंधी माहिती पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला त्या व्हिडिओची लिंक मिळेल किंवा वरती आय बटनमध्ये तो व्हिडिओ आपल्याला मिळेल, तो पहा. त्यानंतर HLO ॲप उघडल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने स्क्रीन येणार आहे. या ठिकाणी तुमचा HLO नंबर, तुमची माहिती या ठिकाणी येईल, ती कन्फर्म करा. त्यानंतर या ठिकाणी मांडणी दर्शक नकाशानुसार आपल्याला माहिती भरावी लागेल. यामध्ये इमारतींची अंदाजित संख्या या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला नोंदवावी लागेल. त्यानंतर गणना घरांची अंदाजित संख्या आपल्याला अंदाजे लेआउट नकाशाप्रमाणे या ठिकाणी नोंदवावी लागेल. प्रश्नावली भरणे सुरू करण्यासाठी खाली घरयादी कार्य या बटनावर क्लिक करा. त्यानंतर असा मेनू त्या ठिकाणी उघडेल. मेनू इंटरफेसमध्ये सर्वप्रथम पहिला पर्याय असेल घरयादीतील नोंद. हा पर्याय प्रगणकाद्वारे सर्व माहिती संकलनासाठी, रेकॉर्डचे संपादन करण्यासाठी वापरला जातो. जास्तीत जास्त काम आपल्याला याच पर्यायावर करायचे आहे. 1 ते 34 प्रश्न आपल्याला याच पर्यायावर मिळतील. सर्वप्रथम तेथे क्लिक करूया. त्यानंतर रकाना क्रमांक 1 ओळ क्रमांक. ओळ क्रमांक हा स्क्रीनच्या सर्वात वरती दिसेल. ओळ क्रमांक हा निष्क्रिय आहे, जो आपोआप वाढत जातो. त्यानंतर रकाना क्रमांक 2 आहे इमारत क्रमांक. नवीन इमारतींना नोंद करण्यासाठी आपण इमारत क्रमांक प्रविष्ट करणार आहोत. जसे की 1, 2, 3, 4 असे नॉर्मली नंबर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी मॅन्युअली 1, 2, 3, 4 असे इमारत क्रमांक द्यायचे आहेत. मागील वापरलेल्या इमारत क्रमांकासाठी पुनरावृत्ती बटन वापरले जाऊ शकते. या ठिकाणी पुनरावृत्ती बटन आपल्याला दिसेल. म्हणजे तीच इमारत परत घ्यायची असेल तर आपल्याला पुनरावृत्ती बटनाचा वापर करावा लागेल. पूर्वी भरलेला कोणताही इमारत क्रमांक निवडण्यासाठी या ठिकाणी कॉम्बो बॉक्स म्हणजेच ड्रॉप डाऊन बॉक्स दिलेला आहे. त्यातून आपण मागील इमारत क्रमांक निवडू शकतो. त्यानंतर पुढील रकाना आहे गणना घर क्रमांक. पहिल्या इमारतीतील पहिल्या गणना घरासाठी गणना घर क्रमांक 001 हा बाय डिफॉल्ट सेट केलेला आहे. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी पुनरावृत्ती करा आणि नवीन असे 2 बटणे दर्शवलेले आहेत. आपल्याला पहिल्या गणना घरासाठी पुनरावृत्ती करा बटन निष्क्रिय असेल, तो आपल्याला दिसणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला नवीन हे बटन सक्रिय केले जाईल. जर गणना घर क्रमांक मागील क्रमांकासारखाच असेल तर पुनरावृत्ती बटन दाबा. जर तुम्हाला नवीन गणना घर क्रमांक द्यायचा असेल तर नवीन या बटनावर क्लिक करा. त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी गणना घर क्रमांक नोंदवल्यावर नवीनवर क्लिक केल्यावर आपल्याला एक संदेश पॉपअप होतो. कुटुंबाने स्वगणना केली आहे का, ज्यामध्ये होय नाही असे 2 पर्याय आहेत. जर आपण होयवर क्लिक केले तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने स्क्रीन येईल. या ठिकाणी ACID विचारला जातो. तो ACID या ठिकाणी टाईप करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 मध्ये कुटुंब क्रमांक आपोआप तयार होईल. स्वगणना ACID जर आपल्याला मिळालेला ACID जर ACIDशी जुळला तर कुटुंबाची माहिती मोबाईल ॲपवर प्रदर्शित होईल. अशा पद्धतीने प्रगणकाला माहितीच्या अचूकतेवर अवलंबून एकतर ही माहिती सबमिट म्हणजे सादर करावी लागेल किंवा एडिट करावी लागेल. म्हणजे ही माहिती पडताळून पाहिजे आहे. त्यात काही दुरुस्त्या असल्या तर एडिट बटनाचा वापर करा आणि माहिती बरोबर असेल तर पुढे जा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर जर संदेश पॉपअप कुटुंबाने स्वगणना केली आहे का यामध्ये होय नाही पर्याय आहे आणि यापैकी जर आपण नाही पर्यायावर क्लिक केलं तर आपल्याला चौथ्या प्रश्नापासून माहिती भरावी लागेल. जसे की या ठिकाणी नाही म्हटल्यावर अशा पद्धतीने आपल्यासमोर स्क्रीन येणार आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 4 जमिनीसाठी वापरलेले साहित्य. त्यामध्ये माती, लाकूड, पक्क्या विटा, दगड, सिमेंट, मोझॅक, टाईल किंवा इतर यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर पुढे जा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर 5वा प्रश्न या ठिकाणी भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य आपल्याला निवडायचे आहे. साहित्याचा मुख्य भाग हा प्रामुख्याने वापरलेले साहित्य ठरेल. जेव्हा बाहेरील पृष्ठभाग प्लास्टर केलेला आणि रंगवलेला असल्यामुळे ओळखणे कठीण असते तेव्हा भिंतीच्या साहित्याबद्दल चौकशी करून त्याची खात्री करावी.
जर माहिती देणाऱ्याला भिंतीच्या साहित्याबद्दल माहित नसेल तर कोड 0 प्रविष्ट करावा, हे लक्षात ठेवा. आता त्यामध्ये पर्याय आहेत: गवत, वाळलेले दगड, प्लास्टिक, माती, कूड, दगड मातीचे जोडलेले, GI, पक्क्या विटा, कॉन्क्रीट, इतर. यापैकी योग्य पर्यायावर क्लिक करा आणि पुढे जा यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्या समोर अशी स्क्रीन येईल आणि त्या ठिकाणी प्रश्न 6 प्रविष्ट होईल. त्यामध्ये छपरासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य विचारलेले आहे. त्यामध्ये गवत, प्लास्टिक, हाताने बनवलेले कवले, यंत्राने बनवलेले कवले, पक्क्या विटा, दगड, स्लेट, GI धातू, ॲस्बेस्टॉस शीट्स, कॉन्क्रीट, इतर. अशा पद्धतीने पर्याय दाखवलेले आहेत. साहित्याचा मुख्य भाग हा प्रामुख्याने वापरलेले साहित्य ठरवेल. हवामानाशी संपर्क येणाऱ्या बाहेरील छपराचे साहित्य विचारात घ्यावे. सिलिंगचे साहित्य विचारात घेऊ नये. जर छप्पर दगडाचे असून चुना किंवा कॉन्क्रीटने जोडलेले असेल तर छपराचे साहित्य दगड असेल, हे लक्षात घ्या. त्यानंतर योग्य पर्याय निवडा आणि पुढे जावर क्लिक करा. त्यानंतर प्रश्न 7 प्रविष्ट होईल. यामध्ये गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण या पुढील पर्याय तुम्ही या ठिकाणी त्या गणना घराचा वापर काय नोंदवता यावर पुढील प्रश्न निर्भर आहेत, हे लक्षात ठेवा. पर्याय 1 आणि 2 साठी फॉर्म सामान्यपणे पुढे जाईल. पर्याय 3 ते 9 साठी फॉर्म थेट 34 वर जाईल, 3 पासून तर 9 पर्यंत. जर एखादे निवास घर कुलूपबंद असेल, म्हणजेच पर्याय 1 निवास निवडला आहे आणि कुलूपबंद आहे, चेक केले आहे, तर गणना घराचा वास्तविक वापर प्रविष्ट करणे अनिवार्य आहे. म्हणजे या ठिकाणी घराचा वापर आपल्याला लिहायचा आहे. जर पर्याय 3 ते 9 किंवा 0 निवडला असेल तर वास्तविक वापराचा कोड प्रविष्ट करणे अनिवार्य आवश्यक आहे. यानंतर ॲप आपोआप शेवटच्या प्रश्नावर जाईल. उदाहरणार्थ जर पर्याय 4 शाळा, महाविद्यालय इत्यादी निवडला तर ॲप कोणताही कुटुंब क्रमांक देणार नाही. शेवटच्या प्रश्नाकडे प्रश्न 34 जाण्यासाठी पुढील बटन दाबा. जर संस्थात्मक कुटुंब आहे असे चेक करून आपल्याला खात्री झाली तर गणना घराचा वास्तविक वापर नोंद करणे आवश्यक आहे. जसे की या ठिकाणी संस्थात्मक गणना घर आहे यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 प्रविष्ट होणार आहे. यामध्ये घराची स्थिती आपल्याला दर्शवायची आहे, जसे की चांगली, राहण्यास योग्य, मोडकळीस आलेले. यापैकी योग्य पर्यायावर क्लिक करा आणि पुढे जावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 9 प्रविष्ट होईल. यामध्ये कुटुंब क्रमांक आपल्याला आपोआप जनरेट होणार आहे. कुटुंब क्रमांक हा आपोआप वाढतो. निवास किंवा निवासासह इतर वापर असलेल्या सर्व गणना घरांसाठी ॲपमध्ये आपोआप कुटुंब क्रमांक दिला जाईल. जर पर्याय निवासासह इतर वापर आणि संस्थात्मक आहे तर ॲप संस्थात्मक कुटुंबासाठी कुटुंब क्रमांक 999 म्हणजे 999 देईल. जर पर्याय निवासासह इतर वापर असेल आणि कुलूपबंद आहे तर ॲप कोणताही कुटुंब क्रमांक देणार नाही. जर पर्याय निवासासह इतर वापर असेल आणि संस्थात्मक आहे व कुलूपबंद आहे दोन्ही असेल तर ॲप कुटुंब क्रमांक देणार नाही, कारण ते कुलूपबंद आहे. अशा पद्धतीने आपल्याला कुटुंब क्रमांक ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार. जसे पर्याय निवडू त्यावर ते अवलंबून असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 10. यामध्ये या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या आपल्याला नोंदवायची आहे. या कुटुंबातील एकूण संख्या यामध्ये लहान मोठे कुटुंब प्रमुखासह सर्व व्यक्तींची एकूण संख्या या ठिकाणी नोंदवायची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. यामध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव आपल्याला प्रविष्ट करायचे आहे. जर संस्थात्मक कुटुंब असेल तर या कुटुंब प्रमुखाच्या नावाच्या ठिकाणी आपल्याला पदनाम प्रविष्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा. त्यानंतर प्रश्न 12 प्रविष्ट होईल. यामध्ये कुटुंब प्रमुखाचे लिंग जसे की पुरुष, स्त्री, ट्रान्सजेंडर यापैकी योग्य पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर प्रश्न 13 या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती इतर प्रवर्गातील असल्यास योग्य तो पर्याय निवडा. जसे अनुसूचित जातीतील असेल तर या पर्यायावर क्लिक करा. अनुसूचित जमातीतील असेल तर पर्याय 2 वर क्लिक करा आणि जाती जमाती व्यतिरिक्त इतर सर्वांचा समावेश इतर मध्ये या ठिकाणी करायचा आहे. आता अनुसूचित जाती जमातीमध्ये कोणती नावे येतात हे या ठिकाणी डोळ्याचे चिन्ह आहे, त्यावर क्लिक केल्यास आपल्याला या ठिकाणी यादी पाहता येईल. त्यानंतर पुढे जावर क्लिक केल्यानंतर प्रश्न क्रमांक 14 प्रविष्ट होणार आहे. यामध्ये गणना घराची मालकी हक्काची स्थिती आपल्याला नोंदवायची आहे. म्हणजे जसे की स्वतःचे घर, भाड्याचे परंतु इतरत्र स्वतःचे घर असलेले, भाड्याचे आणि कोणतेही स्वतःचे घर नसलेले,
किंवा इतर अशा पद्धतीने 4 पर्यायांपैकी आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. आता स्वतःचे घर म्हटले, जी कुटुंबे भाडे स्वरूपात पैसे देत नाहीत, म्हणजे हप्त्याच्या पेमेंटवर मालकी तत्वावर घेतलेला फ्लॅट किंवा घर हा असतो, त्याला स्वतःचे घर म्हणायचे आणि त्याला कोड क्रमांक 1 द्यायचा. भाड्याचे घर म्हणजे काय? भाडे रोख किंवा वस्तू स्वरूपात दिले जाते. मालकाने भाड्याने दिलेले निवासस्थान भाड्याने घेतले आहे पण सध्या पैसे देत नाहीत. सरकारी क्वार्टर्स आणि तत्सम निवासस्थाने सुद्धा भाड्याचे घर म्हणून येतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इतर मध्ये मालकाने दिलेले विनामूल्य निवासस्थान, अतिक्रमण केलेल्या जमिनीवर बांधलेली घरे, सोडून दिलेल्या इमारतींमध्ये अनधिकृत राहणारी कुटुंबे, नैसर्गिक निवासस्थाने इत्यादींचा समावेश आपल्याला इतर मध्ये करता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, यामध्ये निवासायोग्य खोल्यांची आपल्याला संख्या नोंदवायची आहे. निवासायोग्य खोलींमध्ये कोणाचा समावेश होतो? तर दिवाणखाना, शयनगृह, जेवणाची खोली, बैठकीची खोली, अभ्यासाची खोली, नोकरांची खोली या सगळ्यांचा समावेश आपल्याला निवासायोग्य खोलीमध्ये लिहायचा आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त आपल्याला संख्या प्रविष्ट करायची आहे. आता निवासायोग्य खोलीमध्ये कोणाचा समावेश होत नाही? स्वयंपाकघर, स्नानगृह, शौचालय, साठवण्याची खोली, येण्या जाण्याचा मार्ग, वरांडा यांचा निवासायोग्य खोलीमध्ये समावेश होत नाही. गणना घर, ज्यामध्ये एक खोली दुकान कार्यालय म्हणून वापरली जाते, निवासासाठीही वापरली जाते, त्या ठिकाणी निवासायोग्य खोलीची संख्या 0 येईल, हे लक्षात ठेवा. एकापेक्षा जास्त कुटुंबांनी सामायिक केलेली निवासायोग्य खोली कोणत्याही कुटुंबासाठी मोजली जात नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या. यामध्ये विवाहित जोडप्यांची एकूण व्यक्तींची संख्या प्रश्न क्रमांक 10 मध्ये आलेल्या संख्येपेक्षा जास्त असू शकत नाही, म्हणजे कमाल संख्या एकूण वजा 1 असू शकते. म्हणजे प्रश्न 10 मध्ये आपण कुटुंबातील एकूण व्यक्तींची संख्या नोंदवलेली आहे आणि त्यापेक्षा जोडप्यांची संख्या जास्त असू नये असा निर्देश या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवा. जर व्यक्ती एकटीच राहत असेल किंवा कुटुंबात कोणतेही विवाहित जोडपे नसेल तर त्या ठिकाणी विवाहित जोडप्यांची संख्या 0 नोंदवायची आहे. त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा. प्रश्न 17 प्रविष्ट होईल. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत नोंदवायचा आहे, जसे की प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे, प्रक्रिया न केलेले नळाद्वारे पाणी, विहीर, हातपंप, ट्यूबवेल, झरा, नदी, कालवा, टँक, तळे, सरोवर, बाटलीबंद पाणी इत्यादी स्रोत. या सगळ्या पर्यायांमधून आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 प्रविष्ट होईल. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत नेमका कुठे आहे यावर आधारित तो प्रश्न आहे. यामध्ये परिसरात, परिसराजवळ आणि दूर असे 3 पर्याय आहेत. यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यासाठी जर आपण एक पर्याय निवडला तर तो कसा निवडता येईल? परिसरात याचा अर्थ नळ, विहीर, हातपंप घराच्या किंवा आवाराच्या आत स्थित आहे. दारात पोहोचवलेले पॅक केलेले नळ, बाटलीबंद पाणी देखील परिसरात मानले जाते. त्यानंतर परिसराजवळ, यामध्ये परिसराच्या जवळ आहे. यासाठी शहरी भागाचा विचार केल्यास 100 मीटरच्या आत जर पाण्याचा स्रोत असेल तर तो जवळ मानला जातो आणि ग्रामीण भागात 500 मीटरच्या आत असेल तर तो परिसराजवळ मानला जातो. आणि स्रोत जर परिसरापासून दूर असेल, जवळच्या अंतराच्या मर्यादेच्या बाहेर, तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 नोंदवायचा आहे. योग्य पर्याय नोंदवल्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी प्रविष्ट होणार आहे. यामध्ये प्रकाशाचा मुख्य स्रोत आपल्याला नोंदवायचा आहे. घरातील गेल्या 12 महिन्यातील बहुतांश काळासाठी वापरलेल्या प्रकाशाच्या स्रोताची नोंद या ठिकाणी आपल्याला करायची आहे. जसे की पर्याय आहेत वीज, रॉकेल, सौर ऊर्जा, इतर तेल, इतर आणि प्रकाशाची सोय नाही अशी. वीज असेल तर पर्याय क्रमांक 1 निवडायचा आहे. अपवादात्मक परिस्थितीत कुटुंब प्रकाशाचा कोणताही स्रोत वापरत नसेल तर पर्याय क्रमांक 6 नोंदवायचा आहे. त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 आपल्याला प्रविष्ट होईल. यामध्ये शौचालयाची उपलब्धता होय नाही यामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. जर होय म्हटलं तर केवळ कुटुंबाच्या वापरासाठी, इतर कुटुंबासह सामायिक वापर असेल तर पर्याय क्रमांक 2 लिहायचा आहे आणि सार्वजनिक शौचालयाचा वापर होत असेल तर पर्याय क्रमांक आपल्याला 3 नोंदवायचा आहे. त्यानंतर जर शौचालय उपलब्ध नसेल तर नाही आणि पर्याय क्रमांक 4 यावर क्लिक करायचं आहे आणि पुढे जा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आपल्या पुढे प्रविष्ट होईल. यामध्ये शौचालयाचा प्रकार आपल्याला नोंदवायचा आहे. जसे फ्लॅश फ्लोअर, फ्लश शौचालय. यामध्ये 1 नंबरला आहे पाईपद्वारे मलनिस्सारण, दुसरा आहे सेप्टिक टँक आणि तिसरा आहे इतर व्यवस्था. त्यानंतर द्विखड्डा, एकल खड्डा, सेवा शौचालय अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय आहेत. यापैकी कोणताही एक पर्याय आपल्याला नोंदवायचा आहे. सहसा सिटीमध्ये म्हणजे शहरात पर्याय क्रमांक
1. पाईपद्वारे मलनिस्सारण येणार आहे आणि जर खेड्यावर शोषखड्डा वापरलेला असतो मळ्यांमध्ये तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 येऊ शकतो. त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी प्रविष्ट होणार आहे. यामध्ये कुटुंबास उपलब्ध असलेल्या सुविधा यामध्ये सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था काय आहे याच्यावर आधारित 3 पर्याय दिलेले आहेत. ते आपल्याला योग्य निवडायचे आहेत. पहिला पर्याय आहे बंद गटार, दुसरा पर्याय आहे उघडे गटार आणि तिसरा पर्याय आहे गटार नसल्यास. अशा पद्धतीने आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ड्रेनेज सिस्टम म्हणजे घरातील सांडपाणी आणि इतर द्रव कचऱ्याची विल्हेवाट यातून केली जाते. सांडपाण्यामध्ये स्वयंपाकगृह, स्नानगृह, धुण्याचे पाणी यांचा समावेश होतो. यामध्ये शौचालयाच्या सांडपाण्याचा समावेश होत नाही. जर शौचालय आणि सांडपाणी दोन्हींची सामायिक विल्हेवाट असेल तर ड्रेनेज प्रकारावर आधारित योग्य पर्याय निवडा. त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 प्रविष्ट होईल. यामध्ये परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे काय, होय नाही असे पर्याय आहेत. होय मध्ये स्नानगृह आणि 2 मध्ये छपराशिवाय बंदिस्त. 1 किंवा अनेक कुटुंबाद्वारे वापरल्या जाणाऱ्या बाथरूम सुविधेसाठी लागू असल्यानुसार कोड 1 किंवा 2 असेल. जर बाथरूम शौचालयास जोडलेले असेल व दोन्ही सुविधा उपलब्ध असल्याचे मानले जाईल. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता स्नानगृह आहे तर 1 म्हणा. बाहेर छपराशिवाय बंदिस्त असेल तर पर्याय क्रमांक 2 म्हणा. उपलब्ध नाही तर 3 म्हणा आणि पुढे जा. त्यावर क्लिक केल्यानंतर प्रश्न क्रमांक 24 आपल्या पुढे प्रविष्ट होणार आहे. यामध्ये स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG PNG जोडणी आहे की नाही या संबंधित प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास LPG PNG जोडणी आहे काय, असल्यास पर्याय क्रमांक 1 लिहा. नसल्यास LPG PNG जोडणी नाही हा पर्याय क्लिक करा. किंवा घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकगृह नाही, घराबाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करत असल्यास यामधून योग्य तो पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा. कोणताही एकच पर्याय आपल्याला निवडता येईल. त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 25 मध्ये नोंदवायचं आहे. त्यामध्ये जळाऊ लाकूड, पिकाचा उर्वरित भाग, शेणाच्या गोवऱ्या, कोळसा, लिग्नाईट, रॉकेल, LPG PNG, वीज, गोबर गॅस, सौर ऊर्जा इतर असे पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला योग्य तो पर्याय निवडून पुढे जा यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 प्रविष्ट होईल. यामध्ये रेडिओ ट्रान्झिस्टर आहे की नाही हे पर्याय आपल्याला निवडायचे आहे. जर होय म्हटले तर परंपरागत रेडिओ आहे तर पर्याय क्रमांक 1 लिहा. जर मोबाईलवर रेडिओचा वापर होत असेल तर पर्याय क्रमांक 2 लिहा. जर कोणत्याही प्रकारचा रेडिओ वापरला जात नसेल तर नाही म्हणा. किंवा इतर उपकरणांवर वापरला जात असेल तर पर्याय क्रमांक 3 लिहा. आणि कोणत्याही प्रकारचा रेडिओ उपलब्ध नसेल तर पर्याय क्रमांक 4 लिहा. त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा. त्यानंतर दूरचित्रवाणी म्हणजे TV आपल्याकडे आहे की नाही यावर आधारित प्रश्न आहेत. जर होय म्हटले तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दूरदर्शन निशुल्क डिश वापरतात तर त्याला पर्याय क्रमांक 1 लिहा. इतर म्हणजेच DTH डिश जर असेल तर पर्याय क्रमांक 2. केबल जोडणी असेल तर पर्याय क्रमांक 3 आणि यावरील 3ही नसतील तर पर्याय क्रमांक 4 यावर क्लिक करा. आणि दूरचित्रवाणी म्हणजे TV नसेल तर पर्याय क्रमांक 5 वर क्लिक करा आणि पुढे जा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी प्रविष्ट होईल. यामध्ये कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता यामध्ये 28 नंबरला आहे इंटरनेट उपलब्धता. होय नाही यामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. जर होय असेल तर लॅपटॉप संगणकावर वापर होतो का इंटरनेटचा, की मोबाईलवर किंवा स्मार्टफोनवर वापर होतो तर पर्याय क्रमांक 2 लिहा. इतर कोणत्याही उपकरणावर असेल तर पर्याय क्रमांक 3 लिहा. आणि इंटरनेट उपलब्धता नसेल तर पर्याय क्रमांक 4 लिहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 आहे लॅपटॉप संगणक आहे काय. जर कुटुंबाकडे घरातील एका किंवा अधिक सदस्यांच्या वापरासाठी लॅपटॉप संगणक असेल तर होय म्हणा. आणि कोणताही लॅपटॉप नसेल तर पर्याय क्रमांक 2 यावर क्लिक करा आणि पुढे जा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 आपल्या समोर प्रविष्ट होईल. यामध्ये दूरध्वनी आणि मोबाईल फोन स्मार्टफोन आहे काय. त्यामध्ये होय नाहीचे पर्याय आहेत. होय असल्यास फक्त लँडलाईन असेल तर पर्याय क्रमांक 1 लिहा. फक्त मोबाईल असेल तर स्मार्टफोन असेल तर 2 लिहा. किंवा स्मार्टफोन व्यतिरिक्त साधा मोबाईल असेल तर पर्याय क्रमांक 3 लिहा. आणि दोनही उपलब्ध असतील म्हणजे लँडलाईन पण आणि मोबाईल पण तर पर्याय क्रमांक 4 लिहा. आणि मोबाईल फोन किंवा लँडलाईन कोणतेही उपलब्ध नसेल तर पर्याय क्रमांक 5 लिहा. त्यानंतर पुढे जावर क्लिक करा. त्यानंतर आपल्या पुढे प्रश्न क्रमांक 31 प्रविष्ट होईल.
यामध्ये सायकल आणि मोटरसायकल, स्कूटर, मोपेड आपल्याकडे आहे की नाही याची माहिती नोंदवायची आहे. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे, सायकल असेल तर 1 लिहा, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड असेल तर 2 लिहा, दोन्ही उपलब्ध असतील तर पर्याय क्रमांक 3 लिहा, आणि हे जे दोन्ही उपलब्ध नसतील म्हणजे सायकल, मोटरसायकल हे दोन्ही नाही तर पर्याय क्रमांक 4 लिहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 आपल्या पुढे प्रविष्ट होईल. यामध्ये कार, जीप, व्हॅन आहे की नाही हे आपल्याला विचारायचं आहे. जर होय असेल तर होय म्हणा, नाही असेल तर पर्याय क्रमांक 2 नाही वर क्लिक करा आणि पुढे जायावर क्लिक करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 प्रविष्ट होईल. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य. यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, इतर कोणतेही अशा पद्धतीने पर्याय दिलेले आहेत. यामध्ये कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य निवडायचे आहे. म्हणजे जास्तीत जास्त वापर कोणत्या धान्याचा होतो हे डिसाईड करून किंवा त्यांना विचारून या ठिकाणी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर पुढे जावर क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याकडे शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 34. यामध्ये आपल्याला मोबाईल क्रमांक विचारलेला आहे. हा मोबाईल क्रमांक फक्त जनगणनेशी संबंधित संपर्कासाठी आहे हे लक्षात ठेवा. कुटुंबातील एका सदस्याचा मोबाईल नंबर जो 10 अंकी तो आपल्याला नोंदवणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक चालू किंवा सक्रिय असावा. हा क्रमांक फक्त जनगणनेच्या उद्देशासाठी संपर्कासाठी वापरला जाईल. कुलूपबंद किंवा रिकाम्या घरासाठी शेजाऱ्यांनी दिल्यास कुटुंब सदस्याचा मोबाईल क्रमांक नोंदवा आणि त्यानंतर रेकॉर्ड जतन करण्यासाठी सादर करा म्हणजे सबमिट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर सर्व प्रश्न म्हणजे आतापर्यंत भरलेले सर्व प्रश्न यांचे आपल्याला पुनरावलोकन करायचे आहे. म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिली आहेत की नाही हे बघायचे आहेत. त्यानंतर आपल्या पुढे रद्द करा, एडिट आणि पुष्टी करा असे 3 पर्याय उपलब्ध असतील. जर चुकलेली माहिती असेल तर एडिट करू शकतात आणि जर सर्व माहिती बरोबर असेल तर डेटा जतन करण्यासाठी पुष्टी करा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर जर आपण ऑनलाईन असू तर आपली माहिती पर्यवेक्षकाकडे पाठवली जाईल. जर आपण ऑफलाईन डाटा जमा केला असेल म्हणजे ज्या ठिकाणी नेटवर्क कव्हरेज उपलब्ध नाही त्या ठिकाणी आपण ऑफलाईन माहिती जमा केली असेल तर ती माहिती आपल्याला सिंक करावी लागेल. आपण सिंक कितीही वेळा आणि कधीही केले जाऊ शकते. प्रगणकाने पडताळणी आणि अचूकतेच्या संमतीसाठी चेक बॉक्सवर क्लिक करणे आणि खालील बॉक्समध्ये स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. म्हणजे जर सिंक माहिती करायची असेल तर या ठिकाणी अशा प्रकारे चौकोन उपलब्ध असेल. या ठिकाणी आपल्याला या चौकोनामध्ये साइन करायचे आहे. डेटा सिंक करण्यासाठी सेव्ह अँड सिंक्रोनाइज म्हणजे जतन आणि सिंक करा यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी म्हणजे आधी या ठिकाणी सही करायची आणि त्याच्यावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व माहिती भरायची आहे. आतापर्यंत आपण 1 ते 34 प्रश्नांमध्ये कशा प्रकारे माहिती भरायची या सर्वांची माहिती घेतलेली आहे. धन्यवाद. जनगणनेचे काम करण्यासाठी सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांना शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व प्रगणक पर्यवेक्षक बंधू भगिनींना तो शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा. धन्यवाद.